मित्रांनो, आपल्या कुक विथ रुपाली या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आता अजिबात टाईमपास न करता मी तुम्हाला पटकन इथे सांगते की मी काय बनवायला घेतलं आहे। आज माझ्याकडे थोडीशी उडदाची डाळ, इडलीची सफेदवाली उडदाची डाळ उरलेली होती मित्रांनो। तर इडली न बनवता मला दहीवडा बनवण्याचं मन झालं माझं, म्हणून मग आहे बघा मी छान फाईन अशी पेस्ट बनवून घेतली। उडदाची डाळ 5 घंटे मी भिजवली होती। इथे थोडंसं साहित्य घेतलं ते पण दाखवून देते पटकन। बघा इथे काळे मिरे आणि जिरे कुटून घेतले, जास्त बारीक पावडर मी केलेली नाही। आणि अर्थात दहीवडा बनवायचं तर दही तर लागणारच आहे। तर हे वाटण मी वाटून घेतलं आहे। आता यांना छान असं हलवून घेते। थोडंसं मी आहे ना खाण्याचा सोडा पण टाकला। तर चला आता आपण बनवूया दहीवड्या। आता तो वडे इथे बघा, पहिले हे जे वाटण आपलं सेट होतं आहे तोपर्यंत मी दही थोडं फेटून घेते। याच्या गाठी आहेत दह्याच्या, थोडंसं आपण असं हलवलं ना तर स्मूथ होऊन जाईल दही, क्रीमी लूक येईल आपल्याला। ज्यांना याच्यामध्ये साखर टाकायची असेल ते साखर टाकून पण खाऊ शकता, पण आत्ता तरी मी साखर नाही टाकत आहे, कारण की दहीवडा म्हटलं तर थोडासा आंबट असायला पाहिजे। हा गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं आहे व्यवस्थित। आता आपल्याला थोडंसं हाय फ्लेमवरतीच वडे तळायचे असतात बरं का, कमी फ्लेमवरती नाही तळायचे, मग ते पटकन कधी कधी वडे फुटून जातात। आणि आपल्याला केवढा आकार ठेवायचा आहे ते आपल्यावरती आहे। तर असं काय नाही, आकाराचा विषय नाही आहे इथे। तेलात टाकल्यावरती कसे पण बनवले आपल्याला खायचे तर आहेतच। चवीशी आपला संबंध चवीशी। आता तेवढं टाकून बघूया कसे बनत आहे। बघा वडे मी थोडे पलटवलेत आणि ऑलमोस्ट झालेत वडे। त्यांना आपण काढून घेऊया। हाच रंग छान वाटतो दही वड्यांना। बघा आपले हे वेडे वाकडे दही वडे तयार झालेले आहेत। आता त्याला मी पाण्यात टाकते। वेडे वाकडे यासाठी बोलते मित्रांनो, कारण की त्याचा बघा आकार बदलला आहे। तर थोडा आकाराचा काय विषय नाही एवढा। आता मी हे जे दही वडे आहेत त्याला आपण पाण्यातून काढूया, म्हणजे ते स्पंजी होतील। आकार कसाही बनला तरी पण टेस्ट म्हणजे टेस्टच असणार आहे मित्रांनो। पाण्यात टाकल्याच्या नंतर यात थोडं पाणी ज्यांनी शोषून घेतलेलं आहे वड्यांनी, यांना आपण असं हलक्या हाताने असं प्रेस करून हे पाणी आपण काढून घेणार आहोत। आणि हे वडे सॉफ्ट करायचे असतात। तर मी हे सगळे काढून घेते आता। बघा ते जे वडे मी पाण्यात टाकले होते आता हे इथे सॉफ्ट झालेले आहेत। आपण आता प्लेट रेडी करूया। बघा आताशी मी तुम्हाला छोटीशी प्लेट रेडी करून दाखवते। किती सॉफ्ट झालेत, एकदम स्पंज सारखे। आता याच्यावरती मी ॲड करते दही। दही वडा म्हटल्यावर दही थोडंसं जास्त टाकायला पाहिजे। आणि इथे ही आहे पुदिन्याची चटणी। चिंचाची चटणी मी बनवलेली नाही आहे, त्यामुळे मी चिंचाची चटणी काय टाकू शकत नाही मित्रांनो। आताचं एवढंच। आणि हा आपला गार्निशिंगसाठी पुदिना, 2 पुदिना, इथे कोथिंबीर। तर ही आहे आजची आपली साधी सोपी सिंपल घरगुती दही वडा ही डिश। कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। वेळ मिळाला तर तुम्ही पण बनवून घ्या।